तर नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याला मातीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। कांद्याला मिळणारा भाव हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। कांद्याला 1,500 रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। काय 700 आणि 800 रुपये जाऊ राहिले कांदे। त्याच्यात काही परवडतही नाही। 70-80 हजार रुपये खर्च होतो, त्याच्यात मालही निघत नाहीये। त्याच्यात काही परवडतही नाही। कमीत कमी अनुदान हे तरी दिले पाहिजे, 1500 रुपये तरी दिले पाहिजे कमीत कमी, तेव्हा 2000 पडल। तर पुढच्या पिकाला आता 700 आणि 800 रुपये भाव गेले, पुढचं पीक कसं काय उभं करायचं? आता मल्चिंगचे पेपरचे तंबाटे लावायचे, त्याचे 1.5 रुपया, 1 रुपया 40 पैसे रोप होतं, आता ते 1 रुपया 70 पैसे 80 पैसे झालं। कसं काय उभं करायचं? 70-80 हजार रुपये तर एकरी खर्च आला, कांदे नाही निघाले एवढे। कांदे चाळी भरल्यानंतर आता पूर्णपणे कांदा सडलेला आहे। तो कांदा परत मार्केटला आणून बी परत आता भाव नाही त्या कांद्याला। शासनाकडे एकच मागणी आहे का 1000 ते 1500 रुपये अनुदान द्यावं। तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विरारच्या खानिवडे हद्दीमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। पाईपलाईन कशाने फुटली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तर आता बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यामध्ये 4296 इमारती धोकादायक, तर 93 इमारती या अति धोकादायक असल्याचं समोर आलेलं आहे। पावसाळ्यामध्ये या इमारती पडून दुर्घटना होऊ नये यासाठी महानगरपालिकेकडून इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे। अति धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत। पावसाळ्यापूर्वी ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये धोकादायक आणि अति धोकादायक इमारतीचा आकडा समोर आलेला आहे। पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ज्या धोकादायक आणि अति धोकादायक इमारती आहेत त्यांना नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहेत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत सर्वेक्षणात 4296 इमारती धोकादायक, तर 93 इमारती अति धोकादायक असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे स्ट्रक्चर ऑडिट देखील अनेक इमारती झालेल्या आहे। अनेक इमारतींना नोटिसा देऊन महानगरपालिकेकडून कारवाई देखील करायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन सुभाष गणेश सुरा, टीव्ही 9 मराठी, ठाणे।